हॅलो नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि तुम्ही पाहताय माझा सफर वैशालीचा युट्यूब चॅनल. तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे. तर जिममध्ये मी 21 डेजचं डाएट चॅलेंज एक्सेप्ट केलं आहे आणि मला असं वाटतं की तुम्हीही माझ्यासोबत डाएट करा. तर मी तुमच्यासोबत तेच शेअर करणार आहे. बेसिक तशा गोष्टी आपल्या किचनमध्ये असतातच. मॅमनी मला थोडीशी लिस्ट दिली होती, ते सामान मी थोडंसं आणलं आहे. तर तेच आपण बघूया की मी काय काय आणलं आहे. आणि तसं डाएट प्लॅन आपल्याला कुठेही मिळतो, पण हे कॉम्पिटिशन आहे जिममध्ये. फ्रेंड्ससमोर आपलं वेट कमी करायचं आहे आणि झालेलं दिसलं पण पाहिजे, कारण हे लाईव्ह असतं, तिथे कोणी आपल्याला विचारणारं नसतं. त्यामुळे इज्जतचा सवाल आहे, बनत आहे. तर त्यामुळे आपण ते करू थोडंसं प्रॉपरली, सिन्सिअरली. तर तेच दाखवत आहे मी तुम्हाला आता काय काय आणलं आहे. चला बघूया. हे आणले आहेत मी डेट्स. तर सुखे डेट्स आहेत, ओले नाही घेतले मी आणि मला हेच आवडतात. आणि हे आहे फिगारो ऑइल. ऑलिव्ह ऑइल यूज करायचं आहे, नॉर्मल तेल अजिबात यूज करायचं नाही असं स्ट्रिक्ट मॅम म्हटले आहेत. हे ऑइल किंवा मग आपण ओरिजिनल तूप असं वापरू शकतो म्हणे. तर नेक्स्ट आहे आल्मंड्स पण मी थोडे चांगले आहेत, जेव्हा लागेल तेव्हा आणेल. तर हे पण आपल्याला रात्री भिजत घालूनच खायचे आहेत. नंतर मी आणला आहे राजमा. तर राजमाची कदाचित भाजी करून खायची असेल. देन नंतर आहे अक्रोड. तर अक्रोड पण आहे, भिजत घालून खावा लागेल. हा आहे डाबर हनी. नंतर आहे मी एक्स्ट्रा आणलं आहे, कारण मला माहिती आहे की ग्रीन पीस लागतीलच म्हणून. तर मी हे फ्रोझन ग्रीन पीस मागवले होते, कारण ते तर लागणारच आहे व्हेजीजमध्ये. देन नंतर आणले आहेत हा आपला काळा चना. तो पण उद्याचा डाएट प्लॅनमध्ये तो आहे. माझा उद्या म्हटलं तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ परवा पोहोचेल. तर मी आज आणलं आहे, माझा डाएट उद्यापासून सुरू होईल. तर उद्या होल डेचा माझं डाएट जर्नी मी तुमच्यासोबत परवा टाकेल तो व्हिडिओ. तर आणि आणला आहे ओट्स. देन नंतर आणलं आहे, हे आहेत चिया सीड्स. माझ्याकडे सब्जा सीड्स आहेत म्हणून मी फक्त चिया सीड्स घेतले आहे. सब्जा सीड्स पण लागतात. त्यानंतर हे आहेत कोरिअंडर सीड्स. माहीत नाही मला हा कशासाठी वापरायचा आहे. देन आहे लिंबू. काकडी सलाड वगैरे पण आणलं आहे मी, पण ते ऑलरेडी होतं घरात. आणि हे आहे क्विनोवा सीड्स. माहीत नाही मला याचा यूज, आता रेसिपी पूर्ण बघून मला काहीतरी रेसिपीज शिकाव्या लागतील. माहीत नाही मला, आता मॅम सांगतील कसं करायचं ते. तर मी तुम्हाला मॅमनी जी लिस्ट दिली होती तीही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते नावं वाचून, कारण ऑलरेडी आपल्या किचनमध्ये तर ते असतंच. तर येल्लो मूगडाळ पण लागते. बेसन तर आपल्या घरामध्ये असतंच. त्यानंतर लागत आहे ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ, किंवा थोडंही दोन्ही थोडं थोडं घेऊन आले तरी चालेल. नंतर जे नॉनव्हेज खातात, जे नॉनव्हेज डाएट करतात, तर त्यांच्यासाठी एग्स खाऊ शकतात, ते चिकन ब्रेस्ट खाऊ शकतात, त्याच्यामध्ये पण आहे, पण मी व्हेज आहे. देन नंतर आहेत भूक लागली तर ब्लॅक कॉफी आणि प्रोटीन पावडर. डॉक्टरांना विचारून घ्या, किंवा मग माझ्याकडे आहे व्हेज इम्पॅक्ट प्रोटीन पावडर. तर मी तेच कंटिन्यू करणार आहे मॅमला विचारून. तर असं आहे, एवढं सगळं लागणार आहे. आणि उद्याचा डाएट प्लॅन पण आला आहे, तर बघू होतं का. मला आत्ताच भीती वाटत आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.